मुक्ते, लवकर कर हो, त्यांना भूक लागली असेल. हो हो झालंच. आई ग. काय झालं मुक्ते? काय ग? काही नाही, भाकरी खमंग होणार आता. चला, भोजन तयार झालेलं आहे. पटकन खायला आरंभ करा. आणि हो, आम्ही वाढणार आहे बरं का तुम्हाला. लय झाक सुगंध येते. हो, आणि काकू काळजी करू नका बरं का. आम्ही केलेला पसारा निवृत्ती दादा आणि ज्ञानदादांनी आवरलाय. आम्ही काम करून तुम्हाला दुप्पट काम पडू देणार नाही. ते जाऊ दे ग पोरी. तुझा हात कसा आहे ग? हा. हे दुखते का ग? अहो काकू, त्याचं काय एवढं. आमच्या आईने आमच्यासाठी असेच कित्येक चटके सोसले. वाह, घ्या. हो काका थांबा. हा, पहिला घास आम्हाला भरवू द्या की. हार. कसं झालंय? छान. गोड, लय गोड. तुझ्या हाताला खरंच लय चव आहे. आता दुसरा घास आम्ही भरवणार. छान. करा सुरुवात. हा, लय गोड झालं होतं जेवण. हो, पण या पोरासने आपण भरवायचं सोडून या देवाच्या लेकराने आपल्याला भरवणं म्हणजे. अगं, पांडुरंगाच्या मनात कवा काय येईल सांगता यायचं नाही. हा, पण तुझ्यापेक्षा बी लय गोड जेवण केलं होतं यांनी. हो, म्हणलं ना, देवाची लेकरं आहेत ती. त्यांच्या हाताची चव माझ्या हाताला कुठं येणार. ते बी आहे. आता मी समजा सांगणार आहे, त्या देवाच्या लेकरांनी आमचे लय लाड केलेत. वय, आता फक्त एक करशील का? काय? तुझा गळा लय गोड आहे. त्या पांडुरंगाचं कौतिक तुझ्या तोंडून ऐकायची लय इच्छा आहे बघ. तेवढं ऐकवशील का? पांडुरंग हरी. पांडुरंग हरी. तुझ्या ठाई पांडुरंगच आहे बघ पोरा. नाही काका, पांडुरंग सर्वांच्याच ठाई आहे. गरज आहे ती त्याला अंतरंगात जपण्याची. काय छान बोलतोस रे पोरा. असं वाटतंय ऐकत राहावं. अगदी खरं सांगू, आज लय दिवसांनी डोळं नसल्याचं वाईट वाटत. तुम्हाला लेकरासनी बघता आलं असतं ना. नाही म्हणजे डोळं नसल्याचं दुःख नाही. तुम्ही इतकं छान घेऊन आमच्या कानाचं लाड केलं, स्वतःच्या हातानं भरून आमच्या जिभेचं लाड केलं, पण आमच्या डोळ्यांचं लाड करून घेता नाही आलं तुमच्याकडून. पापण्या मिटा. हा, कशा पाय? मिटा ना. बर.
दिसलात दिसलात तुम्ही मला दिसलात घटका भरका होईना पण दिसलात वय या डोळ्याने बघितलेलं तुम्हा भावंडांचं गोजिरे रुपडं आता मनामध्ये साठवलंय. होय. आता आयुष्यभर काय बी बघायची इच्छा नाही. तुम्ही फक्त ज्ञानेश्वर नाही आहात, ज्ञानेश्वर महाराज आहात. होय ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज आहात. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज धन्य झालो. ज्ञानेश्वर महाराज. हे तिथेच विसरला होतास तू. राहिलं असतं म्हणजे काय केलं असतं? अरे बाळानो, कुठे निघालात तुम्ही? आमचं पैठणमधलं कर्म सुफळ संपूर्ण झालं. आता आम्हाला निघायला हवं. अरे पण कशासाठी? हेही घर तुमचंच आहे की रे. हो, हे घरही आमचं आहे आणि तुम्हीही आमचेच आहात. पण अरे पण काय लेकरांनो, पाण्याने निरंतर प्रवाही राहायला हवं आजोबा, नाहीतर ते शेवाळतं. आणि अशा पाण्याचा काहीही उपयोग नसतो. आम्ही शुद्धीपत्र मिळवलं ते आम्हाला ज्ञानार्जनाचा अधिकार मिळावा म्हणून. आता तो अधिकार मिळाल्यानंतर आम्हाला त्या ज्ञानाची ओढ वाटू लागली. अरे पण बाळानो, आम्हाला तुमच्याबद्दलची जी ओढ लागली त्याचं काय? हे बघा बाळानो, आतापर्यंत आम्ही जे जगत होतो ना, ते केवळ आम्हाला मरण येत नाही म्हणून रे. अरे पण तुमच्या येण्याने आम्हाला आमच्या जगण्याचा खरा अर्थ जाणवलाय रे. तुमच्यामुळे घराला घर पण आलं. कधी न विसरता येणाऱ्या कटू आठवणी पुसून गेल्या आणि त्या जागी सुखद आठवणी आल्या. आजी, ह्याच आठवणी आपल्याला जगण्याची नवी उमेद देतील. आणि हे क्षण सरले ह्यापेक्षा आपण हे क्षण जगलो हे अधिक महत्वाचं आहे ना. आमचंही मन इथे अडकून पडलंय. आई बाबा निवर्तल्यानंतर आम्हालाही पहिल्यांदाच असं कुटुंब मिळालं. दादा, राहूयात ना रे आणखी थोडे दिवस. हो, भावनेचा उपयोग कर्तव्यपूर्तीची प्रेरणा मिळण्यासाठी व्हायला हवा सोपाना, कर्तव्यापासून दूर जाण्यासाठी नाही. होय, आळंदीला जायलाच हवं. या घरच्या आठवणी तिथे आपल्यासाठी आपलं बळ होतील, आपल्या चेहऱ्यावर हसू फुलवतील. पण भूतकाळाला कवटाळून भविष्याची वाट सुकर होणार नाही, हो ना? हो दादा. अरे पण बाळानो, खरे जाऊ आम्हाला सोडून. रडू नका बरं. तुम्ही मी ते हे का रे बाळा, असं थरथरायला काय झालं तुला? त्या म्या ते काय म्या म्या लावलंय बकरी सारखं? काय करत होतास इथे? त्यांच्याकडे लपून बघत होतास? नाही नाही, चोरून ऐकत होतास सगळं? तुला काय सांगितलं होतं मी? पुन्हा तुझा हा चेहरा मला दाखवू नकोस, या गावात पुन्हा येऊ नको. मग कालच याची शिक्षा तुला मिळायलाच हवी. तुझ्या माहितीसाठी सांगतो, देवगिरीच्या यादवांनी एक नवीनच प्रथा सुरू केली आहे. कोणती माहित आहे का? कुठली? जो असे लपून पाहतो,
चोरून ऐकतो त्याचे कान आणि डोळे काढून घ्यायचे. आयो, नाही नाही नको नको नको. तुझ्या बाबतीत ही प्रथा अंमलात आणायला मला अतिशय आवडेल. नका नका मालक नका. आणू अंमलात. चुकलो चुकलो. म्या पुण्यात असं नाही करणार. तुझ्यासाठी तेच भल्याचं होईल. त्या लेकरांना पुन्हा त्रास द्यायचा नाही. हो पण ते हिशोबा शास्त्री. इसोबा शास्त्री त्या इसोबा शास्त्रींना जाऊन सांग तुझ्या. त्यांना म्हणावं अजूनही वेळ गेलेली नाही. या लेकरांची क्षमा मागा, नाहीतर एक एक माणूस गमवून बसतील आणि एकटे पडतील ते. आज सांगतोय मी हे त्यांच्या भल्याचं. उद्या कोणी सांगायलाही नसेल. बरं सांगशील ना एवढं? होय. निघ. आजी आजोबा, तुम्ही आमच्यावर खूप माया केलीत. निघालात? नाही, तुम्हाला मी अडवणार नाही, पण केवळ एक गोष्ट मागतो, ती मला द्याल? आयुष्यभर पुरेल इतकं तुम्हीच आम्हाला दिलंय. आम्ही काय देऊ तुम्हाला? तुमच्यासोबत येण्याची संधी. काय? मला तुमच्यासोबत येऊ द्या. तुम्ही जिथे जाल तिथे मी येईन. कुठे जाताय, कधी जाताय, मी काहीही विचारणार नाही. सावली कधीच प्रश्न विचारत नसते. मला तुमची सावली होण्याची संधी द्या. आपण सावली नाही, तारा आहात. ध्रुव तारा, जो एका जागी सदैव अढळ असतो. वाट हरवलेल्यांना मार्ग दाखवतो. गिरीपंडित, तुम्ही वाट दाखवलीत म्हणून भरल्या ओंजळीनं परत चाललोय. उद्या इथे दुसरे निवृत्ती, ज्ञाना, सोपान आणि मुक्ता येतील. कदाचित त्यांची नावं वेगळी असतील, पण वेदना तीच असेल. त्यांना सहाय्य करा. त्यांना न्यायापासून वंचित ठेवू नका. माणूस धर्माची कास धरून प्रत्येकाला आपलंसं करा. रंजल्या गांजल्यांची आशा व्हा. वाट चुकलेल्यांची दिशा व्हा. मुक्या जीवांची भाषा व्हा. आपली सर्वाधिक निकड इथंच आहे गिरीपंडित. आपल्याला आमच्या सवय नेणं म्हणजे या ग्रामाशी कृतज्ञपणा नाही का होणार? येतो. काळजी करू नका, फार लांब नाही, वेशीपर्यंतच. चालेल ना? निघालात? जाता जाता आमची एक इच्छा आपण पूर्ण करावी अशी विनंती. बालहट्ट म्हणा हवं तर. बालहट्ट थोरांनी पोरांना आज्ञा करायची असते. कोण थोर आणि कोण पोर हे काळानं सिद्ध केलंच आहे. असो, आता तो विषय नाही. आमचा असा मानस आहे की आपल्याला सुचलेल्या नानाविध रचनांचे घराघरातून नित्य पठण व्हावे. आपण निर्माण केलेले हे शब्दांचे वैभव मर्यादित न राहता विश्वाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावे. आणि त्यासाठी त्या रचना जतन व्हाव्यात अशी आमची इच्छा. हो, आपण त्या रचना पुन्हा एकदा म्हणून दाखवाल?
म्हणजे आमच्यापैकी कोणीतरी त्या उतरवून घेईल आणि त्याचे निरंतर जतन करता येईल. हो, मी काही इतका मोठा कवी नाही. पैठणच्या या प्रवासात जे मला स्फुरत गेलं ते मी उत्स्फूर्तपणे मांडत गेलो इतकंच. उत्स्फूर्तपणे केलेली कलाकृतीच सत्याच्या अधिक जवळ जाणारी असते, कारण त्यात नवनिर्मितीचं चैतन्य असतं. आणि लेकरा, गेल्या काही दिवसात तुझ्या नजरेला जे दिसलंय ते समध्यासनी नाही दिसत र. आणि त्या केवळ रचना नाहीत, ते ज्ञान आहे. दादा, बाबा नेहमी म्हणायचे, ज्ञान कधीही स्वतःपाशी ठेवू नये, ते सढळ हस्ते वाटावं. अरे पण ज्ञाना, तुझा हा हरिपाठ म्हणजे त्या पांडुरंगापर्यंत पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. हा मार्ग जर साऱ्यांनाच उमगला तर अवघं विश्व सुंदर होईल. तुझ्या या हरिपाठाचं जतन व्हायलाच हवं. आता यानंतर आपण पैठणास कधी याल ठाऊक नाही. आपल्याला भेटावयास आपले काही स्नेही आलेत, माझ्या गृही थांबलेत. माझी विनंती आहे, आपण माझ्या सवे माझ्या ग्रही चलावं, म्हणजे त्यांनाही आपला हरिपाठ ऐकता येईल. चला.